नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. डॉक्टर अभय तुमच्या सोबत. एखाद्या वैद्याकडे आपण जातो, मग वैद्य आपल्याला सांगतो की तुमचं खाणं पिणं ओके आहे, पण जराशी पचनाची सिस्टम आहे ना ती ओके नाही आहे. त्या पचनाची सिस्टम सेट झाली की मग बरेच आजार तुमचे आहेत ते कमी व्हायला लागतील, असं बऱ्याच वेळेला वैद्य सांगतो. काय आहे खरी गंमत? शारीरिक आणि मानसिक या दोन्ही श्रमातून जो आपण खर्च करतो, म्हणजे शरीरात होणारा खर्च जो आहे, तर तो किंवा एक एनर्जी, एक शक्ती शरीराची खर्च होते, ती भरून काढण्यासाठी सगळं जे कार्य करायला लागतं ते कार्य जे आहे ते अन्नातून होत असतं. पण अन्न खाल्लंय, भाकरी खाल्ली आणि लगेच एखाद्या धातूचं पोषण झालं असं होत नाही. खाल्लेलं अन्न जे आहे ते शरीर सात्म्य व्हावं लागतं, म्हणजे शरीरातून त्याच्यावरती प्रॉपर असं रूपांतरणाची प्रक्रिया आहे तर ती व्हायला लागते. आणि जेव्हा शरीर जे आहे या रूपांतरणाच्या प्रक्रियेमधून जात असतं तर या प्रक्रियेलाच पचन असं म्हणतात. ही पचनाची प्रक्रिया जर आपल्या शरीरात योग्य रीतीनं होत नसेल तर मग हात असेल, पाय असेल, सांधे असतील, हृदय असेल, मेंदू असेल, या कुठल्या ना कुठल्या अवयवाला योग्य पोषण आहे तर ते मिळणार नाही. आणि म्हणून या सगळ्यामध्ये जगण्यामध्ये सगळ्यात चांगला टप्पा कुठला असेल तर तुमचं खाणं पिणं. आणि ते खाणं पिणं पण चांगलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे, पण तरीसुद्धा ते जर पचत नसेल तर त्याचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे जर क्रिया बिघडली, संधिवात झालाय, हृदयरोग झालाय, रक्तदाब झालाय, अर्धांगवायू झालाय, या सगळ्या व्याधींना आपल्याला सामोरं जावं लागतं. पण व्याधी पुन्हा क्लिष्ट, व्याधीच्या गोष्टी क्लिष्ट, हा सगळा विचार आहे. पण त्या सगळ्याच्या अलीकडं त्याची सुरुवात जी होते तर ती आपण काय खातो, काय पितो, या सगळ्यामधून होत असते. त्यामुळे पोट, त्या पोटामध्ये असणारा अग्नी, या सगळ्या अग्नीचा विचार करून या सगळ्या गोष्टींचा विचार पुढं मी मांडत असतो. अग्नी जो आहे, पोटात एक भट्टी आहे, ही अग्नी जी आहे, जसं भात तयार होण्यासाठी तांदळावरती अग्नीचा संस्कार करावा लागतो. चूल पेटली जाते, त्याच्यामध्ये लहान लहान काटक्या किंवा लहान लहान असं काहीतरी जे आहे ते पेटेल अशा पद्धतीचं घातलं जातं. अग्नी पहिल्यांदा वाढवला जातो आणि मग शेण्या ज्या आहेत त्या छान पेटायला लागतात, किंवा मग ओंडका लाकडाचा घातला असेल तर तो पेटायला लागतो. पण त्याच्या अगोदर कागद असेल किंवा लहान लहान काटक्या असतील, पालापाचोळा असेल, हा सुका पालापाचोळा असेल तर त्याच्यामुळे ह्या सगळा जो अग्नी पहिल्यांदा प्रदीप्त होतो आणि मग शेण्या, मग लाकूड जे आहे ते पेटतं. सेम अशाच पद्धतीनं पोटातील जो अग्नी आहे तर त्या अग्नीला सरपण जे आहे तर ते किती घालावं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचाच विचार मी रोज तुमच्या पुढे मांडत असतो. त्यामुळे खाणं पिणं हे गरजेचं आहे, पण त्या खाण्यापिण्याच्या बरोबरीने ते तुम्ही कसं खाताय, ते खरंच पचतंय का, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाहीतर मग बऱ्याच वेळेला होतं, डॉक्टर मी रोज अर्धा लिटर दूध पितो, पण मला ना कॅल्शियमची अजूनसुद्धा कमीच डॉक्टरांनी सांगितली. मग हे दूध जर योग्य पद्धतीनं पचतच नसेल तर त्या दूध घेण्याला काहीच अर्थ नाही. अशा पद्धतीनं हा पचन व्यापार जो आहे ना तो प्रॉपर असेल तर बरंच आजारपण कमी होतं. त्यामुळे या पचन व्यापाराच्या संदर्भात हलक्या फुलक्या टिप्स ज्या आहेत त्या मी आज तुम्हाला देणार आहे. एक गाणं, आणि त्या गाण्याच्या पलीकडे पुन्हा आपल्या गप्पा आहेत त्या चालूच राहतील. ऐकत राहा तुमच्या आणि तुमच्याच डॉक्टर अभयला. सुंदर दिवस आणि त्या दिवसाची सुरुवात अजून सुंदर. पचन व्यापार, पचन सिस्टम याच्या संदर्भात बोलतोय आपण. एक गाणं, गाण्याच्या पलीकडे डॉक्टर अभय. सुंदर दिवस आणि त्या दिवसाची सुरुवात अजून सुंदर करतोय आपण. पचन व्यापार, पचनाची सिस्टम जी आहे तर त्याच्या संदर्भात आपण बोलतोय. अन्न जे आहे तर त्याचे दोन प्रकार, एक जड अन्न, एक हलके अन्न. आणि या सगळ्याच्या पलीकडं प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार या सगळ्या गोष्टी आहेत त्या थोड्या थोड्या वेगळ्या होतात. पण सगळ्यात चांगलं, माझी प्रकृती योग्य आहे का किंवा माझं पचन योग्य आहे का, असं जर कुणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कसं आहे माहिती आहे का? पोटास तडस न लागणं, हृदयामध्ये दाटल्याप्रमाणे न वाटणं, पोटात अति जडत्व आहे तर ती येत नाही, इंद्रिय जी आहेत ती माझी टवटवीत आहेत, आणि पुन्हा योग्य वेळेला भूक लागते, तहान आहे ती योग्य वेळेला लागते, बसणं, उठणं, झोपणं, बोलणं, श्वासोश्वास आणि या सगळ्याबरोबर हसणं, ह्या सगळ्या क्रिया सुखानं होणं हे जे होतं तर हे सगळं जर सुखानं होत असेल तर मग ती योग्य अशी पचनाची सिस्टम तुमच्या शरीरात आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सगळं जे आहे ना तर ते बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवतं की डॉक्टर माझे इंद्रिय आहेत ना ती टवटवीत कधी नसतात, किंवा मी आहे ना तो कधी टवटवीत नसतोच. किंवा मग बऱ्याच वेळेला डॉक्टर खाल्लं ना असंच जड होतं ना, मला उठावंच वाटत नाही.
अशा पद्धतीचं जडत्व जे आहे तर ते बऱ्याच वेळेला पचनाची सिस्टम बिघडल्यानंतर यायला लागतं. या सगळ्याच्या बरोबरीनं विचार जर केला ना, जेव्हा आपण आहार घेतो, मुखामध्ये एखादा घास टाकतो, तोंडात तो घातल्यानंतर हाताखाली किंवा दाताखाली रगडणं हे चालू होतं आणि ते चालू होत असताना लाळ जी आहे ती छान पद्धतीनं त्याच्यामध्ये सहज मिक्स व्हायला लागते आणि हे सगळं जे आहे ना ते होत असताना घास जो आहे तो सहज खाली उतरायला पाहिजे. आता दाताने छान आपण घास रगडायला लागलोय, त्याच्यामध्ये लाळ जी आहे तर ते मिक्स झाले. आता ही एक गोळी तयार झाली तर ही प्राण आणि उदान या वायूच्या मार्गातून ती पुढे पुढे जाते. म्हणजे काय, पहिल्या पोटामध्ये आमाशयामध्ये येऊन पडते आणि मग तिथं तिथं कार्य जे आहे ते सुरू होतं. आमाशय म्हणजे स्टमक जे आहे तर ते आयुर्वेदाच्या विचारांनी बघितलं तर कफाचं स्थान आहे. पचन संस्थेमध्ये पहिल्यांदा पचन जे आहे ते कफ, मग पित्त आणि शेवटी वात, म्हणजे आपण म्हणतो ना की गॅसेस झाले माझे, तर पहिल्यांदा कफाच्या टप्प्यामध्ये येतात, मग पित्ताच्या टप्प्यामध्ये जातात आणि मग पुढे 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 जाऊन वाताच्या टप्प्यात जातात. जनरली प्रत्येक पदार्थ जो आहे तर त्याची पिकण्याची प्रक्रिया आहे तर ती अशीच होत असते. मग त्याच प्रक्रियेप्रमाणे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाप्रमाणे शरीरात सुद्धा अशीच सिस्टम असते. आमाशयामध्ये कफ जे आहे, कफाचं स्थान आहे, तिथे कफ प्रक्रिया करायला लागतो आणि पुढे जाऊन मी मगाशी सांगितलं तसं अग्नीचं स्थान, पित्त जे आहे तर ते पित्त म्हणजेच अग्नीचं स्थान जे आहे तर ते पित्तासाठीच आहे आणि मग हे पित्त जे आहे ते अग्नीप्रमाणे त्याच्यावरती काम करायला लागतं. आमाशयामध्ये कफ आला, पुन्हा मग पुढे जाऊन पित्ताच्या वर ठेवण्याचं कारण जे आहे तर ते तसंच आहे. अग्नी लावून आपण जसं झाकण झाकतो अगदी त्याप्रमाणे आमाशयामध्ये अन्नाचं घुसळण होतं. जिभेला मिटक्या मारत खाल्लेला आहार जो आहे तो 6 रसांनी युक्त असा कोणत्याही दोषाचा उत्पत्ती होत नाही. मग आमाशयात घुसळलेली क्रिया जी आहे ती पुढे जाते आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये एक गोडवा आहे तर तो निर्माण होतो आणि बरोबर पुढच्या टप्प्यामध्ये रंजक पित्त म्हणजेच आंबट पित्ताचं वास्तव असतं आणि तिथे अन्नात ही उष्णता आहे ती उत्पन्न होते. अन्नाला पुरेसा फेसाळ स्वरूप, आम्लता आल्याशिवाय पुढील प्रवासाचा परवानाच मिळत नाही आणि मग इथं ते पित्त आहे ते पित्त त्याच्यावरती प्रक्रिया करतं आणि पुढे जाऊन ही आम्लता जी आहे ती पुरेशी झाली तर मग ओके, आणि जर पुरेशी नाही झाली तर मग करपट आंबट ढेकर जे येतात, अन्न पोटात डाचत राहिल्याचा अनुभव यायला लागतो आणि अशा प्रकारानं या 2 प्रक्रिया ज्या आहेत त्या पुढे होतात आणि मग जे अन्न आहे ते पुढं 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 जातं. साधारणतः या सगळ्या प्रक्रियेला 3 तास लागतात. तर हे झालं पहिल्या 2 टप्प्यांचं. आता पुढची अवस्था जी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे, पण ती सुद्धा जाणून घेण्यासारखी आहे. त्यामुळे पचनाचे विकार असं म्हणत असताना ना आपल्याला आजार काय झाला आहे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे आणि ते समजलं ना मग आजारातून बाहेर पडणं खूप सोपं असं व्हायला लागतं. सुंदर दिवस आणि त्या दिवसाची सुरुवात अजून सुंदर. पचनाच्या सिस्टम संदर्भात आपण बोलतोय. मी मगाशी सांगितलं तसं की पचनाच्या 2 सिस्टम, पहिल्यांदा कफाचं अधिपत्य आणि त्या कफाच्या अधिपत्यानंतर पुन्हा जे येतं जेवण जे आहे, अन्न जे आहे ते प्रक्रिया होत पित्ताच्या टप्प्यामध्ये येतं. म्हणजे मगाशी सांगितलं तसं अग्नी जो आहे तर तो त्याच्यावरती काम करायला लागतो आणि शरीरातली प्रत्येक प्रक्रिया ही अशीच असते. शरीराला उपयोगी असा घटकामध्ये त्या अन्नाला कन्वर्ट करत नाही तोपर्यंत शरीराची सिस्टम आहे ती गप्प बसत नाही. म्हणजे काय, तर तुम्ही काय खाताय पिताय तर ते खाल्लेलं सगळं जे आहे ते शरीराला उपयोगी असणाऱ्या अशा रसांमध्ये निर्माण करणं ही शरीराची प्रक्रिया आणि त्या पद्धतीनं पहिल्या टप्प्यामध्ये लाळ असेल किंवा कफाच्या काही गोष्टी असतील तर त्यांनी ती प्रक्रिया होते. पुन्हा पुढं जाऊन मग या पित्ताची प्रक्रिया ती सुरू होते. ग्रहणी म्हणजेच काय, तर पोटाच्या मधला टप्पा, जसं बेंबीच्या आसपासचा जो परिसर आहे तर त्या टप्प्यामध्ये पित्ताचं स्थान असतं. याला अग्नी किंवा तेज महाभूताचं स्थान असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी असणारा जो पित्त आहे तर ते पित्त पाचक पित्त अशी त्याची संज्ञा आहे. वारा घातल्याशिवाय अग्नीला पेट लागत नाही म्हणतो ना आपण. जसं चुलीमध्ये अग्नी आहे आणि त्याला पेटवायचं असेल तर त्याच्यावरती थोडा थोडा वारा घालावा लागतो. तशाच पद्धतीनं या पित्ताच्या सोबत समान वायू त्या ठिकाणी असतो. हा भाग जो आहे तो ओलसर हलकासा ठेवला जातो. अन्न जे आहे त्या अन्नाचं वहन आहे ते सुलभ रीतीनं त्या टप्प्यामध्ये होतं आणि मग हे पहिली अवस्था जी आहे ती अमलावस्था प्राप्त झालेला फेसाळ अन्न जो आहे तर तो बरोबर त्या ग्रहणीमध्ये, त्या पोटामध्ये, पोटाच्या पुढच्या टप्प्यामध्ये यायला लागतो
आणि त्या ठिकाणी हे सगळं जे आहे तर ती पुढची प्रक्रिया सुरू व्हायला लागते. मग ह्या सगळ्यामध्ये जर विचार केला तर पहिल्या अवस्थेमध्ये जर काही बिघाड झाला असेल, काही त्याच्यामधलं जे मिक्सिंग आहे तर ते कमी जास्त झालं असेल, तर दुसऱ्या अवस्थेला सुद्धा ते बॅलन्स करणं टफ असं व्हायला लागतं. आणि मग काय व्हायला लागतं की आम्लता वाढली आहे किंवा मग क्षारता वाढली आहे, अशा गोष्टी व्हायला लागतात. आणि मग हे सगळं जे आहे तर मग डॉक्टर मला पचतच नाही, माझं मलप्रवृत्ती आहे तर ती साफच होत नाही, अशा सगळ्या गोष्टी इथे सुरू व्हायला लागतात. त्यामुळं फक्त पित्तच त्रास करतंय असं नाही, तर पहिल्या अवस्थेमध्ये कफाने जरी आपलं काम योग्य केलं नसेल तर दुसऱ्या अवस्थेमध्ये या सगळ्याचे भोग जे आहेत ते पित्ताला भोगावे लागतात. त्यामुळे ही सगळी सिस्टम जी आहे ती एकमेकावरती अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही म्हणत असाल ना की डॉक्टर माझ्या ना शरीरामध्ये फक्त पित्तच होतं आहे, फक्त पित्त होतं आहे, असं कधीच नसतं. त्याच्या मागे ही सगळी वाताची सुद्धा कारणं असू शकतात, कफाची सुद्धा कारणं असू शकतात, तुमच्या वागण्याची, तुमच्या बोलण्याची, तुमच्या जगण्याची कुठलीही कारणं असू शकतात. त्यामुळे मला फक्त पित्त होतं आहे आणि पित्ताची गोळी खाल्ली आहे आणि मी बरा झालो आहे असं होत नाही. त्याच्या मागं कारण जे आहे ते अशा प्रकारचं आहे. आता तिसऱ्या अवस्थेमध्ये जाऊया आपण, पण एका गाण्यानंतर. एक गाणं आणि त्या गाण्याच्या पलीकडे मी तुम्हाला याची तिसरी अवस्था आहे तर ती सांगतो. तिसरी अवस्था खूप महत्त्वाची आहे, ती सुद्धा अशाच प्रकारे आहे, पण ती जाणून घेणं हे गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या स्वतःला माहिती असतील तर मग छान या आजारांपासून आपल्याला वाचता येतं. एक गाणं आणि त्या गाण्याच्या पलीकडे बोलूया या सगळ्या संदर्भात. ऐकत राहा तुमच्या आणि तुमच्याच डॉक्टर अभयला. सुंदर दिवस आणि त्या दिवसाची सुरुवात अजून सुंदर. पचनाच्या संदर्भात आपण बोलतोय. पचन ही सिस्टम जी आहे ना ती जनरली आपण घरामध्ये एखाद्या भांड्यामध्ये तांदूळ शिजवतो, अगदी तशाच प्रकारे पहिल्यांदा पाणी घेतो, त्याच्यामध्ये तांदूळ घालतो, पुन्हा अग्नी जो आहे तर तो प्रदीप्त करतो आणि मग भात शिजतो. अशाच पद्धतीने पण तो भात जो आहे तो जास्त शिजत राहिला, कंटिन्युअसली त्याच्यावरती अग्नी आहे तर तो येत राहिला आणि आपण लक्षच नाही दिलं तर मग पुढे जाऊन तो भात आहे तो खालच्या बाजूनी करपायला लागतो, पुढे पुढे जाऊन त्याचा कोळसा आहे तर तो व्हायला लागतो. अशाच पद्धतीनं शरीराची सुद्धा सिस्टम आहे. याच्यामध्ये अग्नी जो आहे तो जास्त होऊन चालणार नाही किंवा अग्नी तो आहे तो मंद होऊन चालणार आहे. जर समजा मंद अग्नी असेल तर पचायला किंवा भात निर्माण होण्यासाठी जसा वेळ लागेल तसंच शरीरामध्ये पचन होण्यासाठी सुद्धा वेळ लागेल. त्यामुळे तुमचा अग्नी जो आहे तो प्रदीप्त होणं हे गरजेचं आहे आणि तो अग्नी प्रदीप्त होत नसेल तर त्याचा बऱ्याच वेळेला त्रास व्हायला लागतो. आता या सगळ्याच्या बरोबर अग्नी जास्त असेल आणि कमी प्रमाणामध्ये जेवण जात असेल तर तो अग्नी काय करतो, किंवा एखादं घरचं भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये कमी प्रमाणामध्ये आपण काहीतरी ठेवलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये अग्नी आहे, किंवा मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यात काहीच नाही टाकलं तर पातेलं जळायला लागतं, पातेल्यामधून धूर यायला लागतो, पातेल्याच्या बाहेर कार्बन किंवा काळसर अशी काजळी आहे तर ती निर्माण व्हायला लागते. तशाच पद्धतीनं शरीराचं आहे. बऱ्याच वेळेला काही स्त्रियांच्या बाबतीत, काही पुरुषांच्या बाबतीत असं होतं, सतत उपवास करत असतात. उपवास करणं आणि त्याच्यामध्ये काहीच न खाणं ही जी गोष्ट आहे ना ते मगाशी सांगितलेल्या भांडं जळणं जे आहे तर त्याचप्रमाणे. म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये आता अग्नी प्रदीप्त झाला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी ज्वलनशील असं टाकणं. म्हणजेच काय, शरीराच्या दृष्टीने विचार केला तर ज्वलनशील म्हणजे काय, तर तिथं अन्न पडणं हे गरजेचं आहे. पण हे अन्न जर पडतच नसेल तर तेव्हा भांडं जसं जळतं त्या पद्धतीनं बरोबर आपल्या शरीरामधले धातू जे आहेत तर ते जळायला लागतात. मरस धातू आहे तर त्याचं वाईट काम जे आहे तर ते व्हायला लागतं, पुढे जाऊन रक्त होईल, पुढे जाऊन मांस होईल. अशा पद्धतीनं क्षीणता जी आहे तर ती शरीरात यायला लागते. त्यामुळे अग्नी जेव्हा प्रदीप्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी टाकणं हे गरजेचं आहे. सेम घरच्या आपल्या भांड्यासारखं आहे. एखाद्या वेळेस असं आहे की अग्नी प्रदीप्तच नाही, गॅस तुम्ही पेटवलेलंच नाही आणि त्या भांड्यामध्ये तांदूळ आणि पाणी भिजवून ठेवलं आहे, मग काय होईल तर ठराविक काळानंतर त्याच्यामधून वास यायला लागेल, ठराविक काळानंतर ते आंबल्यासारखी प्रक्रिया आहे तर ती व्हायला लागेल. बऱ्याच वेळेला इडली डोसा करायचा असेल तर आपण आदल्या दिवशी तांदूळ आहे तर ते भिजत घालतो, मग ते भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा वास इतका उग्र असतो की तो आपल्याला सहन होत नाही. तशाच पद्धतीनं जर अग्नी नसेल तर अशीच प्रक्रिया आहे ती शरीरात व्हायला लागते. त्यामुळे अग्नी जी आहे ती शरीरात प्रॉपर असते आणि अग्नी पेटल्या पेटल्या त्याच्यामध्ये जेवण पडणं, त्याच्यामध्ये अन्न पडणं हे खूप महत्त्वाचं आहे.
आणि हे सगळं जे आहे ते योग्य वेळेमध्ये घडत असेल तर अग्नीची प्रक्रिया प्रॉपर होते, अन्नावरती संस्कार प्रॉपर होतात, अन्नावरचा पचन संस्कार प्रॉपर झाला तर त्याचं जळून कोळसा न होता त्याचा योग्य असा प्रकार तयार होईल आणि त्या प्रकारामधून वेगळं वेगळं जे शरीराला उपयोगी असे घटक आहेत ते निर्माण केले जातील. जसं तुम्ही घरामध्ये ठरवता की मला आज याच्यापासून भात निर्माण करायचा आहे, तर भाताचीच प्रक्रिया ती तुम्ही करायला लागाल. पण समजा ठरवलं तुम्ही भात करायचं आहे आणि चहापत्ती टाकली त्याच्यामध्ये चहापूडसारखं काहीतरी करायला लागला किंवा चहापूड जशी टाकून चहा बनवतो तर चहाच्या पद्धतीने भात बनवायला गेलात तर बनेल का? नाही बनणार. अशाच पद्धतीनं शरीराचं सुद्धा सिस्टम आहे, त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं योग्य त्या वेळेमध्ये जेवण टाकणं हे गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी रोज तुम्हाला सांगत असतो. समजा रात्री उठताय तुम्ही 12 वाजता जेवायला बसताय तर 12 वाजता अग्नी प्रदीप्त नसेल, अग्नी पेटलेलं नसेल तर जेवण पचवण्याची प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीनं होणार नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी योग्य पद्धतीनं समजावून सांगत असतो. का वेळेमध्ये जेवणं गरजेचं आहे, का वेळेमध्ये झोपणं गरजेचं आहे, दुपारची झोप का नको आहे, ह्या सगळ्याची कारणं मी तुम्हाला सांगत असतो. असंच हे करू नका, ते करू नका, अशा गोष्टी नाही सांगत. त्याच्या मागे रिझन जे आहे, त्याच्या मागचं कारण जे आहे तर योग्य पद्धतीनं सांगतो. आणि हे सगळं जे आहे ते माझ्या डोक्याने माझ्या बुद्धीने सांगतो असं नाही. ग्रंथांमध्ये, आयुर्वेद ग्रंथांमध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे, तर त्याच सगळ्या गोष्टी अगदी जशा आहेत तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. जाऊया पुढच्या टप्प्यावरती. तिसरी अवस्था जी आहे तर ती सुद्धा जाणून घेऊ, पण एका गाण्यानंतर. एक गाणं आणि त्या गाण्याच्या पलीकडे आहेच मी तुमच्यासोबत. पचन आणि हे पचनाचे सिस्टम आहे तर तीच जाणून घेऊ. आणि सिस्टम समजली की मग बरं होणं हे खूप छान पद्धतीनं व्हायला लागतं. नाहीतरी मग होतं डॉक्टर काही खाल्लं ना मला ना जडच होतं, माझ्या पोटात गॅसेसच होतात. हे सगळं जे आहे ना ते बाहेर काढण्यासाठी मी आहे तुमच्यासोबत. ऐकत राहा तुमच्या आणि तुमच्याच डॉक्टर अभयला 91.9 आपलं FM वर. सुंदर दिवस आणि त्या दिवसाची सुरुवात अजून सुंदर. मगाशी आपण पचनाच्या सिस्टम संदर्भात बोलत होतो. पचन आणि पचनाचा जो व्यापार आहे तर तो ठराविक अशा टप्प्यांमध्ये ठरलेला आहे. पहिला टप्पा कफाचा, दुसरा टप्पा पित्ताचा आणि तिसरा टप्पा जो आहे तो वाताचा. या वाताच्या टप्प्यामध्ये जेव्हा अन्न यायला लागतं तेव्हा मग बऱ्याच वेळेला ते अपचित असेल, स्थूल अशा पद्धतीचं असेल तर बऱ्याच वेळेला गॅसेस निर्माण झालेत असं आपल्याला जाणवायला लागतं की गॅसेस झालेत. डॉक्टर खूप प्रमाणात गॅसेस होतात. आता गॅसेस होणं हे फक्त त्याच्याशीच अवलंबून आहे, खालच्या टप्प्याशीच अवलंबून आहे की असं नाही. तर प्रत्येक टप्प्यामध्ये जर अन्न आहे ते योग्य पद्धतीनं त्याच्यावर ते संस्कार नीट होत नसतील तर मग बऱ्याच वेळेला या गॅसेससारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या निर्माण व्हायला लागतात. योग्य पचन झालं असलं तर मग कोणतीही घाण जी आहे तर येत नाही. जसं की एखादा पदार्थ बनवत असताना तो योग्य पदार्थ बनला की मग त्याच्यामधून काही बाय प्रोडक्ट आहेत ते तयार होत नाहीत. आणि तशाच पद्धतीनं शरीर जे आहे त्या शरीरातला मल भाग जो आहे तो निर्माण होत असताना पचनाची सिस्टम जर प्रॉपर असेल तर कोणतीही घाण जी आहे तर ती येत नाही. आणि या सगळ्यामध्ये बराच जो विचार आहे तर तो तसाच आहे की योग्य वेळेमध्ये योग्य अग्निप्रदीप्त असताना आपण जेवण घेत असेल तर मग बऱ्याच वेळेला त्याचा त्रास आहे तर तो होत नाही. आणि हे सगळं जे आहे तर ते पुन्हा आपल्या आतड्यांवरती कळत असतं की माझ्या आतड्यावरती ताण पडत होता तो आता नाहीसा झाला आहे, माझं पोट छान साफ व्हायला लागलं आहे, मला पित्ताचा त्रास आहे तर तो जाणवत नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्या प्रॉपर आपल्या व्हायला लागतील. पण कुठल्याही औषधाने 1 मिनिटामध्ये या सगळ्या गोष्टी बऱ्या होत आहेत असं नाही. थोडंसं त्याच्या मागे लागावं लागेल, थोडंसं त्या पचन सिस्टमला जाणून घ्यावं लागेल, आपलं खाणं पिणं आपल्या प्रकृतीनुसार थोडं थोडं बदलावं लागेल. अशा सगळ्या गोष्टी केल्या की मग ही पचनाची सिस्टम आहे तर ती बदलायला लागते. आणि त्यामुळे उगाचच मी दिवसातून 10 वेळा चहा घेतो आहे, मला ना चहा घ्यावा लागतो कारण क्लायंट्स खूप असतात, त्या क्लायंटच्या समोर बसतो आणि मग मला चहा घ्यावाच लागतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर त्या म्हणजे चुकीच्या सवयी. अशा चुकीच्या सवयी मोडत गेलो आणि प्रॉपर आपण पचन व्हावं अशा अँगलने विचार केला तर बरीच ही सिस्टम आहे तर ती सुधारायला लागते. आणि त्यामुळे ही सिस्टम जी आहे ती कशी काम करते हे मी तुम्हाला सांगितलं. आता बरेच पार्ट असतात, पित्ताचे असतात, दुखण्याचे असतात, वेदनांचे असतात. हे सगळं जे आहे ना मी रोज तुमच्याबरोबर शेअर करत असतो. अगदी तासभर तुम्ही किचनमध्ये असा, तुमच्या घराच्या हॉलमध्ये असा, कारमध्ये असा, कुठेही असा, पण तासभर ही सगळं जे आहे ना ते तुमच्याबरोबर मी शेअर करत असतो. आणि या सगळ्यांना ग्रंथांचा आधार आहे. त्या ग्रंथांमधलं वाग्भट जे आहेत तर वाग्भटाचार्य असतील, चरकाचार्य असतील, या सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी आहेत त्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेल्या.
आणि त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी खूप हुशार आहे किंवा माझ्या डोक्याने काय सांगतो, अशा कुठल्याच गोष्टी नाही. तर या सगळ्यांना ग्रंथांचा खूप छान आधार आहे. आणि ग्रंथ म्हणजे काय, तर आपली संस्कृती, या आपल्या संस्कृतीमध्ये हे सगळं कार्य आहे तर ते योग्य पद्धतीने केलं. कदाचित त्या लोकांना असंच वाटलं असेल की पुढे जाऊन माणूस आहे तर इतक्या गोष्टी चुकणार आहे आणि त्याला कोणीतरी ह्या सगळ्या गोष्टी समजावल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत. आणि हे सगळं जे आहे तर या संस्कृतीमध्ये ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. तुम्हाला या गोष्टी आवडत असतील ना, तर जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींना या प्रवाहामध्ये घ्या. या गोष्टी आहेत तर त्या ऐकण्यासाठी सांगा. या गोष्टींमधून बरंच काही शिकण्यासारखं आहे, बरंच काही जगण्यामध्ये बदल करण्यासारखं आहे. आणि त्यामुळे जरूर शेअर करा. आणि शेअर केल्यानंतर मला सुद्धा एखादा मेसेज व्हॉट्सअपच्या माध्यमातून करू शकता. 89 28 82 19 19 89 28 82 19 19. बाहेर पडत असताना खूप कॉन्फिडन्स आहे तर तो ठेवा. निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते बाहेर ठेवा, बाजूला ठेवा. कारण थॉट्स जे आहेत ते बरेच येत असतात, पण निगेटिव्ह थॉट्सना थोडंसं दूर ठेवलं की बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह व्हायला लागतात. प्रश्न भरपूर येत असतात, पण ते सॉल्व्ह होण्यासाठी त्याचं सोल्युशनसुद्धा या विश्वामध्ये कुठं ना कुठं असतंच असतं. हॅव अ नाईस टाईम, हॅव अ नाईस डे, टेक केअर.